छतावर दारू पिण्यास मनाई केल्यानंतर लोखंडी कुदळीने एका भावानं आपल्याच नातेवाईकांवर हल्ला केला। या हल्ल्यात पिता पुत्र गंभीर जखमी झाले। भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात ही घटना घडली। भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील सोनी इथं दोन भावांमधील वादाला हिंसक वळण मिळालं। शेतीच्या वादातून आधीपासूनच दोन्ही कुटुंबात मतभेद असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे। रात्रीच्या सुमारास भाग्यवान दिघोरे यांच्या मुलानं घराच्या स्लॅबवर त्याचे काका प्रकाश दिघोरे यांना आपल्या मित्रासोबत दारू पिताना पाहिलं। दारू पिण्यास मनाई केल्यानं दोघांमध्ये वाद झाला। त्यानंतर वाद वाढत जाऊन भाग्यवान आणि प्रकाश यांच्यातही बाचाबाची झाली। भाग्यवान यांनी गालावर थापड मारल्यानंतर प्रकाश रागाच्या भरात लोखंडी कुदळ घेऊन आला आणि भाग्यवान यांच्या गळ्याच्या डाव्या बाजूला वार केला। वडिलांना वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या धीरज याच्या हातावरही कुदळीचा वार झाला। या घटनेत पिता पुत्र दोघेही गंभीरपणे जखमी झाले असून कुटुंबियांना धमकावल्याचाही आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी भाग्यवान दिघोरे यांच्या तक्रारीवरून प्रकाश दिघोरे विरुद्ध लाखांदूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मात्र दोन भावातील वाद हिंसक झाल्यानं गावात चर्चा रंगली आहे।